बीरबलनाथ महाराज नमस्कार. माझं नाव आहे दीपक आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी सध्या येऊन पोहोचलो आहे विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे. मंगरुळपीरचे ग्रामदैवत अर्थात श्री बीरबलनाथ महाराज यांच्या देवालयामध्ये आज श्री संत बीरबलनाथ महाराज यांचा यात्रोत्सव आहे आणि त्यानिमित्त आपण यात्रोत्सवाचं दर्शन घेऊयात. अगदी सुंदर असं श्री संत बीरबलनाथ महाराज यांचं संजीवन समाधी मंदिर इथे आहे. त्या संजीवन समाधी मंदिराचं सुद्धा आपण दर्शन घेऊयात. इथे काय काय पाहण्यासारखं आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवतो. मिती माघ शुद्ध पौर्णिमेपासून ते महाशिवरात्रीपर्यंत ही यात्रा चालते आणि अगदी सुंदर अशी ही यात्रा इकडे मंगरुळनाथमध्ये साजरी केली जाते. तर आपण ही यात्रोत्सवाचं दर्शन घेऊयात, थोडी माहिती जाणून घेऊया. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंगरुळपीरचे ग्रामदैवत श्री बीरबलनाथ महाराज यांच्या यात्रोत्सवासाठी मी सध्या विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे येऊन पोहोचलो. हे मंगरुळपीर बस स्थानक आहे. इथनं ऑटो मिळतात. त्या ऑटोने आपण आता श्री बीरबलनाथ महाराज यांच्या मंदिराकडे जाऊया, जे मुख्य मंदिर आहे. तिकडे आज खूप भव्य असा यात्रोत्सव आहे आणि त्यानिमित्त आपण इकडे पोहोचलो आहे. चला जाऊयात. बस स्थानकाकडून आम्ही मंगरुळपीरचे ग्रामदैवत असलेले श्री बीरबलनाथ महाराज यांच्या मुख्य मंदिराकडे जातो आहोत. इथनं पोहरा देवीलाही तुम्हाला जाता येतं, मानोऱ्यालाही जाता येतं. तर ह्याच रोडने समोर पोहरा देवीलाही तुम्ही जाऊ शकता. आपण सध्या मंगरुळपीर मुख्य शहराकडे जातो आहोत. श्री बीरबलनाथ महाराज यात्रोत्सवासाठी मी येऊन पोहोचलो आहे. तर मुख्य मंदिर इथनं जवळच आहे. रस्ता इथनं बंद केला आहे. हे बघा, श्री संत बीरबलनाथ महाराज यात्रा महोत्सव. पाण्याचे कॅन्स वगैरे लावले आहेत. इथनं मुख्य जे मंदिर आहे ते अगदी जवळ आहे. आणि तुम्ही प्रसादाचं आणि पूजेचं साहित्य घेऊ शकता. छानपैकी या दादांकडून पूजेचं साहित्य घेतलं आहे मी विकत. आणि आता आपण जाऊयात आणि दर्शन घेऊयात. इथनं मुख्य मंदिर सुरू होतं. हे बघा, इथनं बोर्ड लागला, श्री बीरबलनाथ महाराज संस्थान मंगरुळनाथ. मंगरुळपीरला मंगरुळनाथ असं सुद्धा म्हटलं जातं. लाईन लागले आहेत आणि बरेच भाविक जमले आहेत. हा जयस्तंभ चौक आहे खरं तर. इथेच मुख्य मंदिर आहे. संत बीरबलनाथ महाराज संस्थानाचं हे प्रवेशद्वार आहे. खरं तर या भागात 3 लाईन आहे, पुरुष महिला आणि दर्शन. हे जे लाईन आहे ह्या प्रसादाच्या लाईन आहे. पण दर्शनाच्या लाईनमध्ये जाऊयात. या भागातून दर्शन अगदी लवकर होऊन जातं. आपण पूजेचं साहित्य घेतलं आहे. तसे बघा, आज यात्रेनिमित्त भरपूर असे भक्तगण आहेत जे आले आहेत, दर्शनासाठी आले आहेत. इथनं आपण दर्शन घेऊया. इथे आहे योग तपस्वी संत श्री बीरबलनाथ गुरु जेसानाथ महाराज यांची संजीवन समाधी. तारीख आहे माघ शुद्ध पौर्णिमा शके 1849 संवत्सर 1984. दिनांक आहे 4/2/1928 शनिवार संध्याकाळी 6 वाजता. पण इथनं ना महाराजांचं दर्शन घेऊया समाधी स्थानाचं. गुरुजी चढवायचं होतं मला. इथे अगदी सुंदर असं रूप आहे. संत श्री बीरबलनाथ महाराज. ते संत बीरबलनाथ महाराजांचे दर्शन घ्या. हे त्यांचं समाधी स्थान आहे आणि हे संपूर्ण दर्शन तुमच्या सगळ्यांसाठी. आजचे संत बीरबलनाथ महाराज यांची यात्रा आहे आणि त्यानिमित्त महाराष्ट्रभरातून भाविक इकडे दाखल होतात. अगदी सुंदर असं महाराजांचं रूप आहे. श्री संत गजानन महाराजांचे श्री बीरबलनाथ हे समकालीन होते आणि जेव्हाही संत गजानन महाराज इकडे मंगरुळनाथला यायचे, कारण मंगरुळपीरचं नाव मंगरुळनाथसुद्धा आहे, तर इथे जेव्हा यायचं तेव्हा हे बीरबलनाथ महाराजांना सुद्धा भेटायचं. नमस्कार करा, दर्शन घ्या, वंदन करा. तर आपण श्री संत बीरबलनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. ही खरं तर संजीवन समाधी आहे महाराजांची आणि अद्भुत स्थान आहे. अगदी सुंदर असं रूप आहे महाराजांचं. आपण दर्शन घेतलं. बीरबलनाथ महाराजांच्या इष्टदेवता आहेत मागे. त्यांचं हे रूप या दुर्गा माता आहे. त्यांनाही वंदन करा, नमस्कार करा.
आपण ना गुरुजीकडून थोडी माहिती जाणून घेऊया. जसं जसं दिवस वाढत जाईल तसे तशी भाविकांची गर्दी तुम्हाला आणखी जाणवेल. इकडे जाताना दोन्हीकडे जाताना इथे श्री संत बिरबलनाथ महाराज यांची खूप सुंदर अशी रांगोळी आहे बघा. खूप सुंदर ना. आणि इकडे बरेच असे साधू मंडळी आहेत किंवा वारकरी आहेत जे येऊन थांबले आहेत. इकडे श्री संत बिरबलनाथ महाराज यांची धुणी आहे जी पवित्र अशी धुणी आहे आणि ते अविरत अशी चालूच आहे. हे बघा हा त्याच्यासाठी बनवलेलं आहे. धुणीच्या बाजूला सगळे साधू संत दिसणार आणि हे संत श्री बिरबलनाथ महाराज यांची धुणी आहे. बघा धुणी आहे. करा नमस्कार करा. हे खरं तर बंद असतं पण गुरुजींनी हे ओपन केलं. आज भरपूर गर्दी आहे. नमस्कार करा. आणि ही धुणी अविरत सुरू आहे. या धुणीबद्दल काय सांगाल गुरुजी? श्री बिरबलनाथ महाराजांच्या हाताने प्रज्वलित झालेली धुणी आहे. हां. आणि आतापर्यंत अविरत चालू. आतापर्यंत अविरत होता. चालू. खूप धन्यवाद. ते बघा इथे नमस्कार नमस्कार. आप कुठनं आलात? कहाँ से हो? श्री बिरबलनाथ महाराज संस्थानामध्येच इकडे या भागामध्ये समोरच्या भागात श्री लक्ष्मीनारायणांचं मंदिर आहे. इथे सगळीकडे तुम्हाला मंगरुळनाथच दिसेल कारण मंगरुळ पीरला मंगरुळनाथ असंच पूर्वी बोलायचं. तर इथनं पटकन जाऊन मी तुम्हाला हे श्री लक्ष्मीनारायणांचं देऊळसुद्धा दाखवतो. त्याचा हा अगदी भव्यसा दरवाजा प्रवेशद्वार लाकडी आहे हा. आणि हे अख्खं असं सुंदर असं मंदिर. श्री लक्ष्मीनारायणांचं दर्शनही घेऊया. इथे ना थोडी माहितीसुद्धा आहे या देवालयाबद्दल. बघा मिती वैशाख शुक्ल 7 संवत 1970 शके 1835 गुरुवार दिनांक 2/4/1914 रोजी श्री संत बिरबलनाथ महाराज व श्री ब्राह्मण वृंद यांच्या मंत्रोपचाराने तथा भाविक नागरिकांच्या उपस्थितीत श्री लक्ष्मीनारायण यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा स्वर्गीय देवसिंहजी जमादार व स्वर्गीय लालसिंहजी जमादार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तर ते हे देवालय आहे. हॅलो. इथे श्री लक्ष्मीनारायण विराजमान आहेत. अगदी ऐतिहासिक आणि सुंदर अशी प्रतिमा आहे त्यांची. त्यांच्यासमोरच श्री गोपालकृष्ण आहेत आणि आय थिंक इकडे श्री गरुड देव आहेत समोर. दर्शन घ्या. नमस्कार करा. चला आता आपण बाहेर जाऊयात. हे संपूर्ण दर्शन तुम्हा सगळ्यांसाठी. वंदन करा. आणि हा देवालयाचा सभामंडप आहे. हे खूप सुंदर लाकडी सभामंडप आहे हा. अगदी वरचं नक्षीकाम पहा किती सुंदर ना. खरं याचं वरचा भागात बंद करण्यात आला आहे. तिकडे वर आपण जाऊ शकायचो. आता ते बंद आहे. आणि इथे श्री लक्ष्मीनारायण देवालयामध्येच महादेव मंदिरसुद्धा आहे एका भागात. हे शिवकाळातील महादेव मंदिर आहे. हर हर महादेव. किती सुंदर ना. या भागात श्री अर्धनारी नटेश्वर सुद्धा आहेत. त्यांना त्यानंतर दुर्गा माता सुद्धा आहे. दुर्गा माता ह्या श्री बिरबलनाथ महाराजांच्या कुलस्वामिनी सुद्धा आहेत. इष्टदेव सुद्धा आहेत त्यांच्या. ते सुद्धा श्री गणपती आहे आणि श्री चतुर्थी असं लिहिलं आहे त्यांना. नमस्कार करूयात आणि आपण बाहेर जाऊया. सोबतच इकडे श्री हनुमंतराय आहे महादेवांच्या देवालयामध्ये आणि श्री भैरवनाथ सुद्धा आहे. आणि छोटे छोटे देव पुस्तकांमध्ये देव इथे आहेत. पण मुख्य आहेत श्री महादेव. त्यांच्यासमोर नंदीदेव आहे. चला दर्शन झालं आपलं. श्री बिरबलनाथ महाराज देवस्थानाचं हे व्यवस्थापक आहे कैलासवासी श्री लालसिंह देवसिंह रघुवंशी जमादार. हे त्यांचं स्थान आहे आणि त्यांचं खूप सुंदर प्रतिमा आहे. आणि त्यांना दर्शन घ्या त्यांचं. खरं तर खाली लिहिलं आहे पहा. जन्म आहे 13/4/1899 आणि निर्वाण आहे 18/6/1971.
खूप सुंदर फोटो आहे आणि प्रतिमा सुद्धा. वंदन करा त्यांना. श्री बीरबलनाथ महाराज संस्थानामध्ये मी आहे. या संस्थानात आपण अगदी सुंदर असं श्री बीरबलनाथ महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले आणि या संस्थानाचे मुख्य पुजारी तिवारी गुरुजी आपल्यासोबत आहेत. नमस्कार गुरुजी. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा ना. सुरेश दामोदर तिवारी. अच्छा. मी मंदिराचे पुजारी. बरोबर. लक्ष्मीनारायण मंदिर आणि बिरबलनाथ मंदिर. अच्छा गुरुजी, मला श्री बीरबलनाथ महाराज यांच्या समाधी स्थानाबद्दल सांगा. त्यांची समाधी संजीवनी आहे. त्यांनी समाधी 1928ला घेतली. 1928ला. हां. 1928ला माघ शुद्ध पौर्णिमेला त्यांनी समाधी घेतली. आणि वैशिष्ट्य हे की त्यांची संजीवनी समाधी आहे. बरोबर. हां. आणि बाजूनं त्यांच्या मागच्या पाठीमागे ध्वनी आहे ती त्यांच्या बिरबलनाथ महाराजांच्या हाताने प्रज्वलित केलेली. बरोबर. आणि ती अविरत तशी सुरू राहते. काय आणि लक्ष्मीनारायण मंदिर आणि महादेव मंदिर हे दोन्ही मंदिर बिरबलनाथ महाराजांच्या पूर्वीचे मंदिर आहे. हो, आधीपासूनचे आहे. बरोबर. आणि माझी स्वतःची इथं आजीवन सेवा सतत सुरू आहे. म्हणजे तुम्ही वंश परंपरागत पुजारी आहात तिथले. बरोबर. या यात्रोत्सवाबद्दल थोडी माहिती द्या ना. त्यांची जी यात्रा आहे ही माघ शुद्ध पौर्णिमेपासून तर महाशिवरात्रीपर्यंत यात्रा पूर्ण यात्रा उत्सव निमित्त केलं जातं. माघ शुद्ध पौर्णिमेपासून माघ शुद्ध पौर्णिमेपासून शिवरात्रीपर्यंत महाशिवरात्रीपर्यंत सुरू राहतं. आणि आज त्यांचा काय पौर्णिमेला अभिषेक वगैरे सगळं होतं. पण आज त्यांच्या नावाने पूजा अर्चना करून आज त्यांना नैवेद्य वगैरे टाकून आज महाप्रसादाचं वितरण केलं. बरोबर. आणि मी महाप्रसादाच्या स्लाईडमध्ये केलं. आणि महाप्रसाद हा जो आहे हा पंचमीलाच केला जातो. पंचमीला. बरोबर. महाप्रसाद हा पंचमीलाच केला जातो बिरबलनाथ महाराजांच्या नावाने. म्हणजे बाकी जे आहे जनरल काय लक्ष्मीनारायण वगैरे हे मंदिर हे अगोदरचेच आहे. हे महाराज इथे येण्याच्याही आधीपासून अगोदरचे. बरोबर आहे. इथे संत गजानन महाराज पण येत होते. आणि बिरबलनाथ महाराज हे गजानन महाराजच्या शेगावमध्ये पण त्यांनी येणं जाणं राहत. हो, अगदीच तिथे, कारण हे समकालीनच होतं. आणि वैशिष्ट्य हे आहे की गजानन महाराजाच्या जुन्या ग्रंथामध्ये यांचा श्री बिरबलनाथांचं चरित्राचा उल्लेख आहे. पण आज सध्याच्या परिस्थितीत ती नवीन पोथी वगैरे झालेली आहे, निघाली, त्याच्यात तो विषय नाही आहे. पण ते यायचं हे मला माहिती होतं. आणि गजानन महाराज इथं आल्यानंतर इथून कोंडोलीला पण जायचे. कोंडोली. बरोबर. पितांबर महाराज. अगदी. आणि या पूर्णपणे म्हणजे ते एक लाईनच असायची त्यांची गजानन महाराज. अगदी खरं आहे. आता या यात्रेत आज तर महाप्रसाद आहे. आज महाप्रसाद आहे, उद्या पालखी आहे, उद्या सरगत निघेल काय, उद्या गोपालकाला होईल काय. आणि उद्या गोपालकाला वगैरे झाल्यानंतर इथे तुकडोजी महाराजाचे भजन, खंजिरी भजन स्पर्धा वगैरे. अरे वा. या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद गुरुजी. थँक्यू व्हेरी मच. सो इथे ना श्री संत बीरबलनाथ महाराज यांची प्रतिमा आहे. बघा किती सुंदर ना. आणि त्याचबरोबर इकडे तुम्ही पोथी रूपामध्येही घेऊ शकता. ह्या पोथ्या आहेत ज्या इथेच तुम्हाला मिळतील. श्री संत बीरबलनाथ महाराज यांचं जीवनचरित्र आहे हे बघा. आणि अगदी फोटोंसकट सुंदर अशा माहितींसकट ते इथे तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर इथे काय काय होणार आहे त्याची सगळी माहिती आहे, हिंदीमध्ये पण आहे है ना. त्याचबरोबर हा श्री संत बीरबलनाथ महाराजांचा एक सुंदरसा फोटो तोही तुम्ही इथनं घेऊ शकता. आणि तुम्हाला वर्गणी द्यायची असेल, देणगी द्यायची असेल ते सुद्धा तुम्ही इथनं देऊ शकता हे बघा. आणि या भागामध्ये सुंदर असा प्रसाद दिला जातो, महाप्रसाद हे बघा. वांग्याची भाजी, पुरी आणि भात आहे, खिचडी, बुंदी आहे. जय बीरबलनाथ महाराज. श्री बीरबलनाथ देवस्थानाचे व्यवस्थापक रामकुमार लालसिंहजी जमादार सर माझ्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार सर. आता तुमची कितवी पिढी देवस्थानाचे व्यवस्थापक म्हणून चालू आहे? बीरबलनाथ महाराज संस्थान हे आमच्या व्यवस्थापनामध्ये दुसरी पिढी म्हणून मी ट्रस्टी आहे. बरोबर. आणि याच्या आधी तुमचे वडील होते ना? याचे वडील माझे ट्रस्टी होते व त्यांच्या समोरच श्री बीरबलनाथ महाराज यांनी जिवंतपणे 1928ला संजीवन समाधी घेतली. अरे वा. आणि आता हे तुमचे सेकंड पिढी चालू आहे. त्याच्यानंतर
माझ्याकडे व्यवस्थापन वंश परंपरानुसार आलेलं आहे. बरोबर. आणि सध्या यात्रोत्सव मंदिराचे कार्य हे आम्ही व्यवस्थापन करत आहोत. सर, मग हे जे यात्रोत्सव आहे तो केव्हापासून सुरू झाला, काय सांगाल? थोडी माहिती त्याबद्दल सांगा ना. श्री बिरबलनाथ महाराज यांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर 1928 मध्ये समाधी घेतली आणि 1929 पासून हा यात्रोत्सवाला सुरुवात झाली. आणि जे प्रस्तुत मंदिर आहे सध्या इथे, त्या मंदिराची ही निर्मिती त्याच काळातली असावी. 1929ला मंदिराचं हे झालेलं आहे बांधकाम. आणि त्याच्यानंतर या 96व्या वर्षी जीर्णोद्धार झालेला आहे. आणि हा जो उत्सव आहे तो खूपच सुंदरपणे साजरा केला जातो. आणि मी म्हणेल महाराष्ट्रभरातून इकडे भाविक, म्हणजे याच दिवशी नाही खरं, म्हणजे अविरत तिकडे येतच असतात. एक आणखी होतं, संत गजानन महाराज सुद्धा संत बिरबलनाथ महाराजांकडे यायचे, जेव्हा ते इकडे यायचे, त्याबद्दल काय सांगाल? त्या काळातील श्री गजानन महाराज, श्री बिरबलनाथ महाराज, लाला महाराज, मौनी महाराज, भाईजी महाराज, पितांबर महाराज आणि पितांबर महाराज हे समकालीन संत होते. समकालीन आहेत. बरोबर. सर्वांचं सेवा कार्य असायचं, परंतु सगळ्यांचं कार्य करण्याची पद्धत निरनिराळी होती. सगळे एकमेकांचे मित्रत्व या गुरुबंधू तर नाही, परंतु मित्र या नात्याने त्यांची वागणूक असायची असे आम्हाला समजले. गजानन महाराज इकडे यायचे तर बिरबलनाथ महाराज तिथं जायचे. मुंगसाजी महाराज असायचे पुन्हा दारव्याचे. तर हे सगळे संत हे एकमेकांचे मित्रत्व या भावनेनं त्यांची वागणूक असायची. परंतु याच्यामधून एकच फरक मला जो दिसला तो हा की तत्कालीन जिल्हाधिकारी श्री R.N. बॅनर्जी अकोला, अच्छा, आणि त्यांच्या पत्नी व लाखो लोकांसमोर बिरबलनाथ महाराजांनी 2 ते 3 महिने अगोदर जाहीर केलं की मी या तारखेला समाधी घेईन, अशी त्यांनी भविष्यवाणी केली होती. हा अगोदर मी या दिवशी समाधी घेणार, समाधीस्थ होईल. मग जिल्हाधिकारीकडे अर्ज केल्यानंतर कलेक्टर R.N. बॅनर्जी, त्यांची पत्नी आणि लाखो लोक समोर त्या दिवशी त्यांनी जिवंत संजीवन समाधी घेतली. आणि अशी जिवंत समाधी कलेक्टर समोर हे बहुधा कोणत्याच संतांची इकडे झालेली नाही या भागात. बरोबर. आणि या कारणाने प्रेरित होऊन उद्धव ठाकरे सुद्धा आणि उज्ज्वल निकम सुद्धा त्यांच्या दर्शनाला इथं आले बिरबलनाथांच्या. आणि त्यांनी सुद्धा माझ्या या निदर्शनास आणून दिलं की अशी घटना कुठेही नाही आहे, कुठेही झालेली नाही. संत महात्मा खूप झालेले आहेत, खूप होत आहेत, परंतु त्यांची आपापली पद्धत वेगवेगळी आहेत सेवा कार्याची. बिरबलनाथ महाराज हे असे पोटाच्या आतड्या काढून धुणे, वेगवेगळे चमत्कार त्यांचे असायचे. तर खूप सुंदर सुंदर फोटो ही त्या काळचे आम्ही डॉक्युमेंट, सत्यकथा टाईप आम्ही एक पोथी मी ते घेतलेला आहे, लिहिलेला आहे. त्या काळचे फोटो, त्या काळचे जितकं काही शोध सुरू आहे आमचं अजून, जुने फोटो आम्ही त्या पोथीमध्ये टाकलेले आहे. आता नेटवर आम्हाला R.N. बॅनर्जीचं सुद्धा एक हे मिळालेलं आहे, त्यांच्या पत्नीचा आणि त्यांचा फोटो आणण्याचे आमचे हे चालू आहे. नक्कीच. खूप सुंदर ना, तुमच्या परिवाराला संत बिरबलनाथ महाराजांचा सहवास लाभला आहे. एवढ्या दिव्य व्यक्तीचा आणि त्या घरातून तुम्ही येतात. खूप खूप सुंदर. आमच्या घरातच ते थांबत होते. आणि वडिलांना त्यांनी समाधीच्या दिवशी मी तुमच्या घरातच राहील, माझी गादी तुझ्या घरातच राहील, वंश परंपरा राहील असे शब्द दिले होते. त्यामुळे त्यांची गादी अविरत सुरू आहे. खरं आहे. आणि ते पुढेही चालू राहो, पुढेही चालू राहो आणि राहील
ही नक्कीच मला नाथजीबद्दल खात्री आहे. याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू व्हेरी मच सर, तुम्ही वेळात वेळ काढून बोलला आमच्याशी. खूप खूप धन्यवाद. श्री संत बिरबलनाथ महाराज संजीवन समाधी स्थानाचा हा कळस आहे. वंदन करा त्याला, नमस्कार करा. आणि अगदी इथे खाली श्री संत बिरबलनाथ महाराज यांचं संजीवन समाधी मंदिर आहे. तर यालाही वंदन करतात, नमस्कार करतात. वंदन करा. श्री बिरबलनाथ महाराजांची जी धुनी अविरत चालू असते ती त्याची चिमणी आहे. त्यातनं तुम्हाला तो दोन्ही बाहेर येताना दिसेल. खाली जाऊया. हे देवस्थानाचं खरं हे नवीन बांधकाम आहे. खूप सुंदर आणि भव्य असं बांधकाम आहे. या भागातून तुम्ही बाहेरचंही पाहू शकता. लक्ष्मीनारायण मंदिराचाही कळस तुम्हाला इथनं दिसेल. हे बघा, यात्रेनिमित्त छान असे ढोल ताशे वाजवले जातं तिकडे. आता आम्ही जातो आहोत यात्रा जिथे भरते त्या ठिकाणी. मुख्य देवस्थानापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर ही यात्रा भरवली जाते. खरं तर देवस्थान जिथे आहे त्या चौकामध्ये यात्रा भरवणं थोडं कठीणच आहे. तिथे खूप कंजस्टेड एरिया आहे. त्यामुळे ही जी यात्रा आहे ही थोडी त्याच्यापासून थोड्या वेगळ्या जागेवर भरवली जाते. तर आम्ही आता तिकडे जातो आहोत. आणि हा मंगरुळ पीर अकोला रोड आहे. याला बालदेव असंही म्हटलं जातं. आणि इथेच यात्रा आहे. श्री बिरबलनाथ महाराजांची ही यात्रा इकडे भरते. इथे ऑटोही लागतात. हे बघा, श्री संत बिरबलनाथ महाराज. इथनं दुकानं वगैरे सुरू होतात. हे मी पटकन तुम्हाला दाखवतो कारण मला आता हे यात्रा दर्शन करून पटकन निघायचंही आहे. संध्याकाळी तर हे अगदी सुंदर तुम्हाला दिसेल. हे बघा, इकडे खेळणी वगैरे आहे. ते पण लागायचे आहे बहुधा. खाण्यापिण्याचेही दुकानं आहेत तिकडे. चालू आहे सगळं बनायला. आता सध्या भरपूर ऊन झालं आहे. काही चालू आहे. यात्रोत्सवातील अगदी सुंदर असे पाळणे, आकाश पाळणे, हेही सगळं चालू व्हायचं आहे. आजपासूनच खरं तर हे सगळं लागणं सुरू आहे. काही लागलं आहे पण आत्ता दुपार आहे त्यामुळे बऱ्याच गोष्टी बंदच आहे. बघा, कपडे, लहान मुलांची खेळणी, मग बाजारातल्या वस्तू, ह्या सगळ्या घरी किचनमधल्या वस्तू. हे बघा, भरपूर दुकानं लागतात. कपड्यांचेही आहे पण हे आजपासून लागणार आहेत. सो ही जी यात्रा आहे ही तशी तर 15 दिवस म्हणजे 15 तारखेपासून सुरू होते. पण महाप्रसादाच्या दिवशीच म्हणजे 17 तारखेपासूनच मुख्य इथे दुकानं लागायला सुरू होतात. जे महाशिवरात्रीपर्यंत मग हे अविरत असे चालू असतात. मी इथनं ना छानपैकी हे फुटाणे घेतो आहे. त्यानंतर सूर्यफूल पण घेतो छानपैकी. आता सगळे हे दुकानं लागायला सुरुवात झाली आहे. इथे जे दुकानं लागत आहेत ना ते आजपासून चालू होतील. हे बघा, इकडे खेळण्याचे दुकानं. मावशी म्हणाल्या माझा पण व्हिडिओ घ्या. मावशी कुठले आहात तुम्ही? मंगरुळ पीरचे. आता आजपासून चालू होईल ना ही यात्रा? म्हणजे महाप्रसादापासून सुरू होते आणि मग महाशिवरात्री. हो, शिवरात्रीला बंद होते. अच्छा अच्छा, मी तेच म्हटलं इथे आता सध्या सगळे दुकानं लागतात. मी चुकीच्या वेळी आलो की काय? पण आज चालू झालंय खरं. आजपासून चालू होते, नंतर मग शिवरात्रीपर्यंत चालतंय. बघा, हे छानपैकी शेंगदाणे आणि छान हे फुटाणे. हे माल भरपूर लावायचा आहे. हा, चालू आहे चालू आहे तुमचं पण. धन्यवाद. होय होय, मी खामगावचा आहे, बुलढाणा. बघा, इकडे पण लहान मुलांची खेळणी आहेत. समजून गो फास्ट नाव. तर मला इथनंही खामगावला जायचं आहे पटकन. वेगळे कटलरी क्रॉकरीवाले आहेत सगळे आणि फुलांचे छानपैकी या लाईनमध्ये. आजपासूनच नाही 15 तारखेपासून. हां हां, मैंने बना लिया. हे बघा, इथे पण आहे, इथे पण आहे. काय काय
मैंने उनका वीडियो ले लिया. वीडियो ले लिया. आमची शूटिंग तुम्ही कुठचे आहात? वाशिम. वाशिमचे. अच्छा अच्छा. यात्रेनिमित्त येता इकडे? हे दुकान आहे आपलं. अच्छा. प्रॉपर वाशिमचे आहात? हो. अरे वा. मग इथे किती दिवस थांबता तुम्ही? 5 दिवस. 5 दिवस. 5-6 दिवस. म्हणजे यात्रेत पूर्ण यात्रा संपेपर्यंत असतं? अरे वा. आता लागायचं आहे खरं यांचं ही शॉप. धन्यवाद. चला, तू भरपूर शॉप्स आहेत आणि लागायचे. तुम्ही नंतर या बघा. इकडे जे दुकानं येतील ते सगळे. हे पण लागणं चालू आहे. वा, इथे पण छान आहे ना. कुंकू आहेत वेगवेगळे. ब्युटिफुल. हां, चंदन स्मेल येतो खूप सुंदर. देवी देवतांच्या मूर्त्या पण आहेत तिकडे. फोटो आहेत सुंदरच. इथे सुद्धा काही दुकानं आहेत जिथे महिलांचं हे सगळं मिळते, जे रिलेटेड टू हे सगळं आभूषण वगैरे. ते हे पण ओपन व्हायचं आहे खरं. म्हणजे लहानांपासून मोठ्यापर्यंतचं सगळं इकडे काय काय वस्तू मिळणार. खाण्यापिण्याची हॉटेल्स इकडे आहेत. श्री बीरबलनाथ देवस्थानाचे सेवाधारी माझ्यासोबत आहेत आणि त्यांनी मला बरीच माहितीसुद्धा सांगितली या देवस्थानाबद्दल. तर सर्वात आधी तर नमस्कार सर. तुमचं काय नाव? उत्तमराव पाटील वरुड. अच्छा सर. तुमचं? प्रदीप कतले. आणि सर? रामलाल रावपले म्हणून का. अच्छा सर, मला या यात्रोत्सवाचं थोडं महत्त्व सांगा की केव्हापासून ही, म्हणजे आता आपण म्हणतो माघ शुद्ध पौर्णिमेपासून ही यात्रा सुरू होते, तर सांगा ना त्याचं थोडं महत्त्व. यात्रेचं महत्त्व एवढंच आहे की जी माघ शुद्ध पौर्णिमेला यात्रा होते, नाथ महाराजांनी या तिथीला समाधी घेतली आणि त्या समाधीचं सर्वांना महत्त्व पटलेलं आहे. किंवा महाराजांच्या ज्या काही लीला झाल्या त्या लीलेमुळं सर्व महाराजाविषयी जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेपोटीच हा यात्रा उत्सव दरवर्षी वाढतच चाललेला आहे आणि हा वाढतच राहणार अशी आमची अपेक्षा. हा वाढत राहील कारण खूप सुंदर हा यात्रोत्सव आणि साजरा केला जातो खरं तर इथे. आणि नुसतं वाशिम जिल्ह्यातीलच नाही तर महाराष्ट्रभरातून अनेक जिल्ह्यातून अनेक भाविक यात्रोत्सवानिमित्तही आणि तसंही अविरत तिकडे येतच असतात. तर खरं तर 15 तारखेपासून ही यात्रा सुरू झाली आहे. 15 ते 25ला ह्या यात्रोत्सवाची समाप्ती होणार आहे. तर ही थोडी माहिती होती. खूप धन्यवाद त्या सगळ्या माहितीसाठी. थँक्यू. तर आपण श्री संत बीरबलनाथ महाराज यात्रोत्सवाचं दर्शन घेतलं. खरं तर अगदी सुंदर आणि भव्य अशी ही यात्रा इकडे मंगरुड नाथमध्ये भरते. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा इकडे नक्की या. श्री बीरबलनाथ महाराजांचं दर्शन घ्या. अगदी सुंदर आणि ऐतिहासिक मंदिर आहे. श्री लक्ष्मीनारायणांचं दर्शन घ्या. खूप सुंदर स्थान आहे. वाशिम जिल्ह्यातील मंगरुड पीरचे श्री बीरबलनाथ महाराज हे ग्रामदैवत आहे. त्यामुळे अनेक भाविक भक्त इकडे नेहमीच येतात. तुम्ही सुद्धा या. मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. हे माझं यात्रा दर्शन तुम्हाला आवडलं असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. जय बीरबलनाथ महाराज. आता श्री संत बीरबलनाथ महाराज यात्रोत्सवात आपण जाऊ, जेवण करूया. प्रसाद घेतोय मी. सरही आहेत सोबत आणि आम्ही छानपैकी इकडे सुंदर असं प्रसाद घेतो आहे. आणि मग आता मी थोड्या वेळातच निघतो खामगावसाठी. इथनं आधी अकोला जाईल आणि अकोल्यानंतर पुढे खामगावमध्ये. चला जाऊयात. जय श्री बीरबलनाथ महाराज.